तर मुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016ला या स्मारकासाठी जलपूजन सुद्धा झालं। मात्र आता 10 वर्ष होऊनही स्मारकाच्या उभारणीला मुहूर्त सापडू शकलेला नाहीये। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या, जागेची निवड, कोर्टवारी यामध्ये रखडलेल्या या स्मारकाबाबत सरकार दरबारी अनास्थाच दिसून येते। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2016 मध्ये जलपूजन झाल्यानंतर 2 वर्षांनी ऑक्टोबर 2018 मध्ये या स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या स्पीड बोटीला अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला होता आणि अन्य कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, पत्रकारी थोडक्यात बचावले होते। पर्यावरण मंत्रालयाचं अजूनही प्रतिज्ञापत्र नाहीये। सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाकडे खटला वर्ग केलेला आहे आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं तसंच महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं प्रतिज्ञापत्र सादर केलंय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केलेलं नाही आणि हा खटला कोर्टामध्ये प्रलंबित आहे। पुन्हा सुनावणीसाठी राज्य सरकार पुढाकार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये। पर्यावरणाची ना हरकत प्रमाणपत्र वादात आहेत। जनसुनावणी सुद्धा झालेली नाहीये। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाला गेले होते। गेटवे ऑफ इंडिया त्यांनी दाखवलं, समुद्र दाखवला मॅक्रॉनला। खरं म्हणजे त्यांना त्यावेळेला त्या समुद्रामध्ये आपण 10 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलाभिषेक केला होता। हे स्मरण त्यांना व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना आता स्मरण होणार नाही, कारण निवडणुका नाही आहेत। निदान देवेंद्र फडणवीस यांना स्मरण असायला पाहिजे। त्यांना मतदान करणाऱ्या या ढोंग्यांना, मतदारांना स्मरण असायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवानं नाही आहे। लोकांना हे परिवर्तन दिसतंय, 2014 नंतरचं जे परिवर्तन दिसतंय आणि महायुतीचं सरकार आहे आणि पूर्ण संवेदनशील सरकार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मी तुम्हाला ह्याची नक्की माहिती देईन।